17 ऑक्टोबर 1760 नवरात्रीचा पहिला दिवस. मराठ्यांच्या लष्करात कमालीची सामसूम जाणवत होती. नुकताच पाऊस तडाखा देऊन गेला होता. पावसाने 8-10 दिवस कोणाला काही सुचू दिले नव्हते. गेले कित्येक दिवस मराठी राऊत यमुनेचं पाणी कधी उतरेल याची प्रतीक्षा डोळ्यात पाणी आणून करीत होते. पण साऱ्याच इराद्यावर मनसुब्यावर पाणी पडले. हस्ताच्या पावसानं पुराची फुगी वाढली. जी यमुना 15-20 दिवसात उतार देईल अशी अपेक्षा होती, तिचा ठाव किमान महिनाभर लागणार नाही हे साऱ्यांना उमगलं. सारे लष्कर चिंतागती झालेले. राणीवशातील स्त्रियांना सुद्धा उपास घडू लागलेले. त्यातच नवरात्री आल्या. अंबाबाईला साकडे घालून पार्वतीबाई, लक्ष्मीबाई, बळवंतराव यांनी कडकडीत नवरात्र धरली. शमशेर बहादराचे कुटुंब मेहरबाई यांनी सुद्धा उपवास धरला. अल्लाह पाहू दे नाहीतर अंबाबाई पाहू दे, पण या संकटातून निभावणी होऊ दे. रखमाबाई अक्कासाहेब सरदार स्त्रियांना म्हणाल्या, आजपासून सर्वजणी कडकडीत नवरात्र धरतील. इथून कुरुक्षेत्र फारसे दूर नाही असे म्हणतात. नवरात्रीची सांगता कुरुक्षेत्रीच करू. या पुण्य संचयाने सारे संकटे 10 दिशा पळून जातील. पेचात रुतलेले भाऊसाहेब मसलतीच्या डेऱ्यात जिवलग साथी सरदारांबरोबर सुनी होऊन बसलेले. सारे रस्ते वाटा एकमेकीत अडकून गेलेल्या. मोकळा रस्ता नजरेच्या टप्प्यात दिसतच नव्हता. 2 वर्षापूर्वी दुसऱ्या मोहिमावर दसऱ्याला बाहेर पडलेले स्वार राऊत उदगिरीहून तडक याच मोहिमेवर आलेले. बहुतांशी शिपायांना 1.5-2 वर्षे घराचा वारा ठाऊक नाही. आता दुसऱ्यांदा दसरा उजाडला. शिपायांच्या डोळ्यासमोर घराची, वाड्यांची दारे, गोठ्यातली हंबरती जनावरे, अंगणात परसात नाचती खेळती बाळे आणि उंबरट्याचं दार धरून दिवस पदराच्या टोकाने डोळ्यातील टिपे टिपीत पाखरासारखी धन्याची वाट बघणारी घरधनीन उभी राहत होती. अब्दालीच्या फौजीचं ठीक होतं. त्यातल्या बहुतांशी शिपायांचा पूर्ण वेळ लष्करी व्यवसाय होता. पण मराठी लष्करात हुजरातीतील पेशव्यांची कायमची काही हजार स्वार बारगीर सोडले तर बाकीचे सारे प्रथम शेतकरी होते. मृगाच्या कोसळत्या धारात लावणी करायची. पावसाळ्याभर शेतात खाचरात राबायचे. दसऱ्याच्या सुमारास शेताबांधांना वास सुटायचा. पिके बनायची. काढणी झोडणी करून खळ्यात वावडणी सुरू करायची. निम्मे अर्धी धान्य कणगीत गेले की सरकारातून किंवा ज्याच्या सरदाराकडून सांगावा यायचा. गावात दौंडी व्हायची. खळ्यात निम्मे अर्धी धान्य तसेच ठेवून घाईगडबडीने हत्यारे सानेवर घासायची. 4 महिने घासदाणा खाऊन तवान्या झालेल्या फुरफुरत्या घोड्यावर मान ठोकायची आणि मोहिमेवर निघायचं. त्याच बहादरांची 2-2 वर्षे घराशीच भेट नाही तर शेतात काय पिकलं न पिकलं कसं कळायचं? सुगी सराई बयाजवर उरकली असेल का? म्हैस व्याली असेल का? लेकीला वेळेवर बाळणपणाला आणली असेल का? नात की नातू अशा 1000 सवालाचं काहूर उठायचं. दिल्लीत तळ ठोकून 4 महिने होतील आता. इथे काही घडत नाही. चिखलात फसलेल्या जनावरासारखे नुसते खोळंबून राहायचे. बरे वर पोटापाण्याचे हाल. मुलुकगिरी नाही. जनावरला घासदाणा नाही. हातावर रोज मोरा नाही की पगडीवर शौर्याचा तुरा नाही. पिचत मरत किती दिवस काढायचे. रोज उद्भवणाऱ्या संकटातून भाऊसाहेब कसाबसा मार्ग काढून आला दिवस साजरा करीत होते. त्यांचे धैर्य, कामाचा नेट, कधीच न डगमगून जाण्याची वृत्ती, तडप न आटणारा अभिनिवेश आणि जिद्द त्यांच्या सोबत्यांचा, शिपायांचा सहारा होता. मात्र या साऱ्या गोष्टी भाऊसाहेबांच्या अंतर्मनाला पटत नव्हत्या. ही स्वतःची आणि दुसऱ्याची फसवणूक तर नाही. वरवर दिसणारी धीरोदात्तता आत बुडाची थोडी डळमळ्यासारखीच वाटते. खजिना ठार मोकळा. या गंगा यमुनेच्या परिसरात एवढा लांब रुंद इलाक्यात कोणाचा मदतीचा हात पुढे येत नाही. लष्कर भुकेनं व्याकुळ. रोज 5-50 जनावर दगावतात. आधीच रिकाम्या पोटाचे स्वार राऊत, त्यात हस्ताचा तडाखा. आधीच दक्षिणी कातडीचे बोचकारे काढणारे उत्तरेतली थंडी. तिला हस्त नक्षत्राची संगत मिळाल्याने ती चेटकिनीसारखी नाचू लागलेली. लष्कर गारटू लागलेलं. नांदायला चांगले ठिकाण गवसले म्हणून रोगराई, दुखणाई सोबतीला आलेली. अर्ध उपाशी राऊत कोंबड्यांना लागण व्हावी तसे पटापटा मरतायत. पुण्याकडचा दक्षिण रस्ता बघून डोळे आटले. पलीकडचा गिलचाही उठत नाही. युद्धाचा वनवाही पेटत नाही. तो चेतवण्यासाठी लष्करात जोश पाहिजे. त्यासाठी घासदाणा, चंदीचारा पाहिजे. आरून फिरून सारे पोटाचे गाणे. सरदार मानाजी पायगुडे भाऊसाहेबांच्याच बाजूला बसले होते. ते म्हणाले, भाऊसाहेब 8-10 रोजात दसरा येईल. दसरा म्हणजे मर्द मावळ्यांचा प्यारा दिवस. त्याच दिवशी आपले मराठे स्वार शिकारीवर कूच होतात. मरगळ झटकून मैदान धरायचा हा दिवस. या दसऱ्याला असेच गळात अडकून राहायचे का? माझ्या मते ही कोंडी फोडलीच पाहिजे. लाख बोललात मानाजी, भाऊसाहेब म्हणाले. दसऱ्याच्या दिवशीच प्रभू रामचंद्राने सत्तांध मद्दांध रावणाला 4 मुंड्या चित केला होता. दुष्टांचा संहार करण्याचा हा पवित्र मुहूर्त. आता इथून पाय काढलाच पाहिजे. गेल्या 4 वर्षातल्या कत्तलीने, जाळपोळीने, झुंजाने हा सारा मुलूक इथून तिथून बेचिराग झाला आहे. घोड्या बैलांसाठी गवताची काडी मिळत नाही तर मुला माणसांचा प्रश्नच अलाहिदा. होळकर बोलले. कुंजपुऱ्यावर झेप घेण्याचा आमचा मनसुबा ठरतो आहे, भाऊसाहेब म्हणाले. कुंजपुरा तिथे काय आहे? बऱ्याच सरदारांनी एकदम विचारले. इथून उत्तरेला बादशाही रस्त्याने पंजाबच्या दिशेला निघायचे. अवघ्या 80 मैलांवर
कुंजपूर नावाचे एक नगर आहे. त्या नगरात एक चांगली गडी असून त्या गडीत हजारो पोती धान्य भरलेले आहे. अब्दालीच्या अफगाणिस्तानच्या वाटेवरचे हे ठाणे असल्याने त्यांनी ऐनवेळी उपयोगी पडावे म्हणून लाखो रुपयांची रसद गोळा केली आहे. त्या ठाण्यावर धाड घालू आणि कुंजपुरा लुटून फस्त करूया. मृत्यूच्या जबड्याकडे ओढली जाणारी जनावरे तरी तरतील. श्रीमंत, आम्हाला हे मंजूर आहे. सर्व जणांनी एकमुखाने संमती दिली. आम्हाला अशाही खबरा प्राप्त झाल्या आहेत की याच नगराजवळ यमुनेला चांगला उतार आहे. तो उतार पार करून आम्ही अंतर्वेदीत घुसू शकतो. नदीच्या पल्याडेच मुझफ्फरनगरचा नजीबाचा इलाका लागतो. इथे उतरून पलीकडे नजीबाची सहारनपूर, नजीबाबाद ही ठाणेही मारता येतील. भाऊसाहेब, अशी कृती घडली तर अब्दाली काय पवित्रा घेईल? अलीकडे घुसायला त्याला कालिंदी कुठे वाव देते आहे? या बादशाही रस्त्याच्या कोस अर्धा कोस अंतरावरून यमुना नदी उत्तर दक्षिण वाहते. दिल्ली सोडल्यावर उत्तरेस सोनपत 36 मैल, पानिपत 56 मैल आणि पानिपत पार केल्यावर 80 मैलांवर कुंजपुरा. या साऱ्या मार्गावर यमुनेचं पात्र खोल आणि विस्तीर्ण आहे. ते पार करून अलीकडे झेप घेण्या इतके काळीज अब्दालीकडे नाही. त्याला सुपा एवढं काळीज असणारा इसम हवा. आपण एकदा कूच केले आणि पलीकडच्या काठाने गिलचे वर सरकू लागले तर ते फक्त कुंजपुराजवळच नदी पार करून आम्हाला सामोरे येऊ शकतात. त्यांनी अलीकडे येण्याआधी कुंजपुरा काबीज करून आपणच पलीकडे घुसून नजीबाच्या मुलकाची नासधूस करू, त्याची कंबरडे मोडू, भाऊसाहेब म्हणाले. कुंजपुरातच दसरा साजरा करू, सरदार विंचुरकर बोलले. त्यांना सर्वांनी दाद दिली. याशिवाय कुंजपुऱ्याचं आगळे महत्व आहे. गतप्राण दत्ताजी शिंद्यांचं शिर कापून भाल्याच्या टोकावर अडकवून नाचवणारा मिया कुतुबखानी कुंजपुऱ्याच्या किल्ल्यात आहे. त्याचेही शिर धडावेगळे करूया, भाऊसाहेब म्हणाले. दत्ताजीच्या वधाचा विषय काढताच त्याचे ऐन जवानीतले तुकोजी आणि महादजी हे दोन बंधू पेटून उठले. जनकोजी शिंदे तर पुरता भडकून गेला. तो त्वेषाने म्हणाला, भाऊसाहेब, आपण मार्गदर्शन करा, आशीर्वाद द्या. दसऱ्याचा मुहूर्त म्हणजे आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक. हाच पवित्र मुहूर्त साधून आपण शिलंगन करूया. दसऱ्याचं सोनं म्हणून कुंजपुरा लुटून गिलच्यांच्या मुंड्या छाटूया. कुंजपुराच्या मोहिमेचा निर्धार पक्का झाला. साऱ्यांना कोंडी फुटल्याचा आनंद झाला. शमशेर बहादूर उठले आणि म्हणाले, भाऊसाहेब, आपण न थांबता बेलशक निघूया, कुंजपुराची गडी उडवूया. पण तिकडे जाण्याआधी दिल्लीचा निर्णय घेतला पाहिजे. आजूबाजूच्या मुलकातून फार वाईट खबरा येतात. त्या आग लाव्या नजीबाने आपल्या विखारी जिबेने नांदती गावे पेटवली आहेत. विश्वासरावांना दिल्लीच्या तख्तावर बसून बादशाह बनवले आहे. भाऊसाहेबांनी दिल्लीचे सिंहासन फोडले आहे. इस्लाम संकटात आहे अशा 4 मुलकातून त्याने भूमिका उठवल्या आहेत. एवढ्यावरच तो काळ थांबलेला नाही. जामा मशिदीसह दिल्लीतल्या साऱ्या मशिदी पाडण्याचं काम भाऊसाहेबांनी स्वतः सुरू केल्याच्या कांड्याही त्याने सर्वत्र पिकवल्या आहेत. या मुलकात मुसलमानांची संख्या जास्त आहे. नजीबाच्या या कागळ्याने सारे मुसलमान रहित बिथरले आहे. हे असंच चालेल तर आपल्या अंतर्वेदीत एकही ठाणे राहणार नाही. नदीचे घाट सांभाळणाऱ्या शिपायांवर सुद्धा बिलामत कोसेल. सारी रयतच पेटून उठली तर अनर्थ होईल. म्हणून तुर्तास काहीतरी केले पाहिजे, जनकोजी म्हणाला. भाऊसाहेब ही संचित झाले. नजीबाच्या आगलाव्या आरोळ्या याआधीही त्यांच्या कानावर आल्या होत्या. आता दिल्ली सोडून पुढे व्हायचे तर याबाबत काही पक्का निर्णय घ्यायला हवा होता. दिल्लीच्या पातशाहीची त्यांना तमन्ना नव्हती. अन्यथा 3-3.5 महिन्यांच्या काळात दिल्लीचा मुकुट अनेक वेळा त्यांनी विश्वासरावांच्या किंवा स्वतःच्या मस्तकीत चढवला असता. गाजीउद्दीन वजीरांनी दुसऱ्या आलमगीरला कपटाने ठार केल्यावर शहाजहान सानीला दिल्लीचा बादशाह बनवले होते. ते कळसूत्री धूळ लाल किल्ल्यात अर्गळीतल्या वस्तूसारखे गंजत पडले होते. त्याला हलवून पर्यायी व्यवस्था करावी लागणार होती. अब्दालीलाही दिल्लीच्या तख्ताची लालसा नव्हती, फक्त संपत्तीची हाव होती. आलमगीरचा खून झाल्यावर त्याच्या शहजाद्याची शाह आलमची कीव साऱ्यांना आली होती, पण त्याचीही सोळावरची पोळी चाकण्याची हिंमत नव्हती. दिल्लीचे तख्त सोडून जीव वाचवण्यासाठी तो पाटण्याकडे पळून गेला होता. त्यालाच दिल्लीचा बादशाह म्हणून जाहीर केले तर आसपासच्या रयतेचा दुवा मिळणार होता. ही लढाई दिल्लीच्या पातशाही रक्षणासाठी आहे, ती परक्या शत्रूविरोधी आहे, या भाऊसाहेबांच्या घोषणेला अर्थ लाभणार होता. शाह आलमला बादशाह करण्यातच खरा राजकारणी डाव होता. हा डाव खेळायचे आणि एका दगडात 4-5 पंची टिपायचे हे भाऊसाहेबांनी नक्की केले. शाह आलमची माता जिनत महल ही दिल्लीतच राहत होती. एवढे दिवस दिल्ली मराठ्यांच्या पकडीत राहिली. तिच्या टप्प्यात येऊनही दुराणी बादशाह काही करू शकत नव्हता. याचा अर्थ मराठ्यांची दिल्लीवरची पकड कधीच ढिली होणार नाही असा साऱ्यांना अंदाज आला. म्हणून शाह आलमची माता माझ्याच लेकराला बादशाह करा या मागणीसाठी भाऊसाहेबांच्या डेऱ्यांचा उंबरा झिजवत होती. 1 कोटी रुपये देण्याची भाषा करत होती. भाऊसाहेबांनी विचारले, नारोशंकर, बादशाहची माता 15-20 लाख रुपये तातडीने देऊ शकेल का? कशाची देते ती भुकेली पाचशाही? नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा अशी तरा. फार तर 5-10 लाख कसेबसे मिळतील. म्हातारी तर लाखांची भाषा करते. भाषा लाखाची आणि गटडी फुकाची. भाऊसाहेब हसून म्हणाले, ठीक आहे. शहाजहान आणि शाह आलम हे दोन्ही सबल निर्बल पक्ष पाहता तो शाह आलमच आम्हाला बादशाह म्हणून योग्य वाटतो.
करता दिसतो. पटण्याकडे काय होईना पण हिमतीवर जगतो आहे. जी थोडी रक्कम मिळते ती घ्या आणि दिल्ली जगवा. भाऊसाहेब, वजिरीचा काय निर्णय? होळकर विचारू लागले. सुजादौलालाच वजीर म्हणून जाहीर करू. सुजाला? हो, त्याला मराठ्यांचं काळीच कळू दे. गाजुद्दीनपेक्षा तो निश्चितच उजवा आहे. मल्हाररावांना तो निर्णय फारसा आवडला नाही. गंगोबा तात्या आणि रामजी अनंताची थोबाडे शेनीसारखी काळी कुट्ट पडले. शमशेर बहादूर बोलले, भाऊसाहेब, ही मात्र नजीबाची तोंड फोडणारी खाशी तोंड काढली. शाह आलम इथे नसताना मुकुट कोणाच्या शिरावर ठेवून बादशाही जाहीर करायची. मल्हारबा बोलले, त्याचं सिंहासन रिकामं ठेवा. शेजारी त्याचा पुत्र जो दिल्लीतच उपलब्ध आहे त्या जवान वक्ताला वलीहद राजपुत्र म्हणून खुर्चीवर बसवा आणि खुतबा वाचा. भाऊसाहेब म्हणाले, दिल्लीच्या बादशाहीचा निर्णय पक्का झाला. हा समारंभ उद्याच घडवा असा आदेश भाऊसाहेबांनी दिला. नाना पुरंदरे, लक्ष्मण बल्लाळ खेर, रामजी दाभोळकर आणि नारो शंकरराव दिल्लीच्या समारंभाची जबाबदारी टाकण्यात आली. सारे निर्णय घेतल्यावर भाऊसाहेब म्हणाले, नारोशंकर, दिल्लीच्या रक्षणासाठी आम्ही चांगले 3000 स्वार आणि तितकेच प्यादे देऊन जात आहोत. एक ध्यानात ठेवा, दिल्ली ही हिंदुस्थानच्या राजकारणाची गुरुकिल्ली आहे. आज दिल्लीत फुटका मनिका नसेना, पण अखेर दिल्ली ही दिल्लीच आहे. आजवर या मोहिमेत तुमच्या आमच्या हाताला काहीही लागले नाही, पण दिल्ली सर झाल्याने सर्वत्र आपली इब्रत वाढली आहे. ती दिल्ली तुमच्या हाती सुपूर्द करून आम्ही निघालो आहोत. या पंचप्याऱ्या दिल्लीचे रक्षण नेटाने करा. वर मोहिमेत बरे वाईट काहीही घडो, पण दिल्ली तुम्ही सोडू नका. दत्ताजीच्या तडफेने तिचे रक्षण करा. मग प्राण गेला तरी बेहत्तर. भाऊसाहेब, जीवात जीव असेपर्यंत हा नारोशंकर दिल्ली सोडणार नाही. भारावलेले नारोशंकर बोलले. शमशेर बहादर आणि दमाजी गायकवाडांकडे मोहरा वळवून भाऊसाहेब म्हणाले, आम्ही थोडे पुढे जाऊ. तुम्ही पाठीमागून यमुना काठाने प्रत्येक घाटावर थोडे थोडे शिपाई पेरत या. लढाईत न जाणो कुठल्या वेळी काय घडेल. त्या अब्दालीने भरल्या नदीत उडी घेऊन अलीकडे येण्याचा असाध्य यत्न केलाच तर पश्चिम काठावरच्या आपल्या बहादर शिपायांनी गोळागोळी करून त्याला नदीतच फाडला पाहिजे. कालिंदीचं पात्र पवित्र केलं पाहिजे. मसलत संपत आले. भाऊसाहेब उठले. खाजगीकडे निघताना सर्वांकडे बघत म्हणाले, कुंजपुऱ्याचा पल्ला ही बारका नाही. आपली जनावरे दुबळी आहेत, पल्ला मोठा आहे. आताच हळू नेटाने तुम्ही मार्गक्रमण करू शकता. वाटेतल्या खेड्यापाड्यात शेताबांधांवर जे मिळेल ते जनावरांच्या पुढ्यात टाका. घोडी ताजी तवानी करून न थांबता निघा. आम्हीही उद्या पहाटे कूच होऊ. मसलत संपली. थोड्याच वेळात रावट्या पाले पडू लागली. कणात काट्या बांधल्या गेल्या. दमाधीराने पावले टाकीत वाटेत दिसणाऱ्या पालापाचोळा हुंगीत जनावरे कुंजपुराकडे चालू लागली. रात्री नारोशंकर भाऊसाहेबांच्या भेटीला आले. म्हणाले, श्रीमंत, उद्या नव्या बादशाचा खुतबा पडायचा आहे. अशा भारी समारंभाला श्रीमंतांनी हजेरी लावावी आणि मगच पुढे निघावे. भारी समारंभ? भाऊसाहेबांनी कसनोशी मुद्रा केली. ते म्हणाले, नारोशंकर, त्या नसत्या समारंभाला थांबण्याची आमची बिलकुल इच्छा नाही. निदान श्रीमंत विश्वासराव ते तरी कसे थांबतील? ते पेशव्यांचे चिरंजीव आहेत. नारोशंकर चूप झाले. त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. जाता जाता त्यांची भाऊंच्या मुद्रेकडे नजर गेली. त्यांच्या मुखावरचे भाव काही आगळेच होते. कशाला थांबावे अशा हीन समारंभाला? लढाया आम्ही करायच्या, रक्त आम्ही सांडायचे. शहजादा असूनही तो परागंदा झाला. त्याच्या अनुपस्थित त्यालाच हिंदुस्थानचा बादशाह म्हणून जाहीर करायचे. गोळ्या कोणी खायच्या आणि चवीने पोळ्या कोणी दाबायच्या हे सारे कळते, पण परिस्थितीमुळे वळवता येत नाही. काळा, तुझा महिमा आघात आहे. माझ्या मराठी मुठीत दिल्ली असूनही मराठी मातीपासून दूर आहे. कुंजपुरा, दिल्लीहून पंजाब प्रांताकडे जाणाऱ्या बादशाही रस्त्यावरचा प्रमुख गाव. दिल्लीपासून 80 मैलाचे अंतर. गावाच्या पायथ्यालगतच वाहणारी यमुना नदी. तिच्या काठावर धीरगंभीर साधू संन्याशी कंडावा तसा विसावलेला गाव. घरे, देवळे, मशिदी, डेरेदार वृक्षांच्या आडोशाला लपलेल्या. नदीकाठावर वाढलेली छत्र्यांच्या आकाराची ठेंगणी पण पाला फुलांनी सजलेली देखणी झाडे. झाडांच्या आडोशाला नानाविध जातीचे पशुपक्षी. त्यांची किलबिल, सतत चालणारा गुंजारव यावरूनच या ऐतिहासिक गावाचे नाव कुंजपुरा पडले होते. येथून पुढे तीर्थराज कुरुक्षेत्राची भूमी काही मैलातच सुरू होते. त्यामुळे कुरुक्षेत्रात निघालेल्या यात्रेकरू, साधू, यती, फकीरांचा मुक्काम या शांत सुंदर नगरीत पडे. वृक्षवल्लींच्या गर्दीतून मान वर काढीत कुंजपुऱ्याची भव्य तटबंदी उभी होती. तटबंदीचा वेढा संपूर्ण गावाला पडला होता. गावाच्या समोरच मोठा बळकट भुईकोट किल्ला उभा होता. दिल्लीच्या जीवनात जसे लाल किल्ल्याचे महत्त्व तसेच याचेही या नगरीत मानाचे स्थान. बाहेरच्या तटास मुख्य 3 महादरवाजे. पश्चिमेची कर्नाळी वेस, वायव्येची न्यावली वेस, पूर्व दक्षिणेमधील महमदी वेस. या 3 महाद्वारांचे दरवाजे उंचेपुरे, खिळेबंद आणि कातळासारखे मजबूत. तिन्ही दरवाज्यांच्या दारातच 2-3 कासरे अंतर धरून चिरेबंदी भिंतीचे पडदे उभे केले. कुणी आक्रमण करून आला तर सरळ दरवाज्यावर तोफा चालवता येणार नाहीत की खवळलेल्या हत्तींच्या मस्तकाने दरवाजे फोडता येणार नाहीत. सरळ होणारे आक्रमण समोरच्या भिंतीआड रोखून धरायच्या. तटाच्या बाहेर 8-10 हात रुंदीचा खंदक होता.
खंदकात 12 मास पाणी, जवळूनच यमुना नदी वाहत असल्याने त्यात पाझर उमाळे सदोदित फुटलेले. पूर्वीच्या काळी तर या खंदकात सुसरी सोडलेल्या असायच्या. आता सुसरीसारखी भयानक जनावरे नसली तरी सापांच्या अनेक विषारी जाती या ऐचानाच्या आश्रयाने मुक्काम ठोकून होत्या. कुंजपुरा वर्दळीच्या रस्त्यावर असूनही निवांत ठाणे होते. येथे सहसा कोणाची आक्रमणे यशस्वी झाली नव्हती. कोणत्या हिंदुस्थानी शासकाला कुंजपुराने दाद दिली नव्हती. आता तर हे ठाणे नजीबाच्याच काबूत होते. नजीबाचा विश्वासू चुलत भाऊ नजाबत खान हा इथला किल्लेदार होता. किल्ल्यावरून डोळ्यासमोर दिसणारी यमुना ओलांडली की पल्याड मुझफ्फरनगर इलाक्यातील किराणा तहसीलची हद्द लागत होती. यमुना ओसरली की किराणाचा नित्य व्यापारोदीम कुंजपुऱ्याशी चाले. उन्हाळ्यात अनेक होड्या नावातून आल्याड पल्याड ये जा होई. पाखरांची दंगामस्ती करण्यात गुंगलेला कुंजपुरा आज दुपारी एकाएकी महाघंटेच्या आवाजाने खडबडून जागा झाला. किल्ल्याच्या देवडीवर बांधलेली अजस्र भयकारी घंटा तिचा मोठा दांडा ओढायला 2 ताकदीचे इसम लागायचे. पराक्रमण आले तरच या घंटेचा नाद व्हायचा. गेल्या कित्येक वर्षात ही घंटा वाजली नव्हती. मराठ्यांचे आक्रमण कुंजपुरावर होणार अशा अफवा गेल्या 2 महिन्यापासून नगरात उठत होत्या. त्याही अनेकदा थंड झाल्या होत्या. मात्र आज अचानक घंटानाद होऊ लागला आणि साऱ्यांची तारांबळ उडाली. मशिदीवरचा चांदतारा, देवळाच्या डोईवरचा कळस टवकारून उसाची टाकीत तटाबाहेर डोकावण्याचा प्रयत्न करू लागला. ठिकठिकाणी कुंजपुरवासी नागरिक तटावरून कर्नाळकडे बघू लागले. कोसभर अंतरावर मराठ्यांच्या फौजा निशाणे दिसू लागली. नजरेच्या टप्प्यात फौजा मावत नव्हत्या. सारा गावभर गिल्ला उडाला. आपापल्या घरातल्या चीजवस्तू सांभाळण्याचा, त्या दडवून पुरून ठेवण्याचा जो तो प्रयत्न करू लागला. गल्ली मोहल्यातून लोक इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले. ठाणेदार नजाबत खान स्वतःच्या चालीने चालणारा इसम होता. दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिणे त्याला मंजूर नव्हते. तो नजीबाचा ठाणेदार असला तरी योग्य ते अंतर ठेवून कोऱ्यात राहायचा. नजीबही त्याच्या मानी स्वभावाला मान देऊन अंतर ठेवून असायचा. 8,000 रोहिल्यानिशी नजाबत खान किल्ल्यात राहत होता. कुंजपुऱ्याच्या आसपास युद्धाची ढग जमू लागताच तोही धास्तावला. याआधी नजीबाचा गुरु कुतुबशहा, सरहिंदचा सुभेदार अबू समद खान, मोमीन खान हे तिघेजण पंजाबकडून निघून कुंजपुऱ्याच्या घाटावरच नदी पार करून अंतर्वेदीत घुसणार होते. यमुनेच्या पूर्वाकाठाने खाली सरकत सरकत त्यांना अब्दालीला मिळायचे होते, पण नदीला उतार नव्हता. युद्धासाठी प्रचंड साधनसामग्री घेऊन पुढे सरकणे कठीण होते. 2 लाख पोती गहू नजाबत खानाने किल्ल्यात गोळा करून ठेवला होता. तो गहू आणि प्रचंड दारुगोळा घेऊनच पुढे कूच व्हायचे होते. कुतुबशाह, समद खान आणि मोमीन खान यांच्यासोबत फुरफुरती 12,000 कंदाहारी घोडे आणि उंचापुऱ्या देहाचे बळकट बाहूचे 12,000 रांगडे स्वार होते. लवकरात लवकर या स्वारांना अब्दालीला मिळायचे होते. साऱ्यांनी मिळून मराठ्यांचा फडशा पाडायचा आणि मगच अब्दालीसह मायदेशी परतायचे असा सर्वांचा इरादा होता. तिन्ही सरदार यमुनेच्या उतराची वाट बघत खोळंबून पडले होते. नजाबत खानाचा ताट आणि मानी स्वभाव सर्वांना माहीत होता. तो मूळचा अफगाणी असला तरी हिंदुस्थानात येऊन त्याला 30 वर्षे लोटली होती. काबूल कंदाहारच्या मातीबद्दल या तिन्ही सरदारांना विलक्षण अभिमान होता. ठाणेदार म्हणून नजाबत खानाने त्यांना आल्या आल्या किल्ल्यातले महाल मुक्कामच देऊ केले. पण यात चढेल हिंदुस्थानी ठाणेदारांनी इराणी सरदारांनी कशाला लांगोल चालन करायचे म्हणून समद खान आणि मोमीन खानाने किल्ल्याबाहेरच पताऱ्या पसरल्या. खंदक आणि तटबंदीच्या मधल्या जागेत शाही डेरे उभारले. मिया कुतुबशाही नजाबत खानाला दाद न देता न्यावली दरवाजाचे तोंड धरून बाहेरच डेरेदाखल झाला होता. गावाचे आणि किल्ल्याचे रक्षण करणे हे नजाबत खानाचे प्रथम कर्तव्य होते. फौजा कुंजपुऱ्याच्या वाटेवर असल्याच्या खबरात 2 दिवसामागेच ठाणेदारला लागल्या होत्या. सर्व फौजा एकत्र करून शत्रूशी 2 हात करूया असा विचार नजाबत खानाने सर्वांपुढे मांडला. पण त्याकडे समद खान आणि मोमीन खानाने दुर्लक्ष केले. कुतुबशाह तर आपल्याच घमेंडीत होता. नजाबत खानाने आपली 8,000ची फौज किल्ल्याच्या तिन्ही दरवाजेच्या आतल्या बाजूस तटाजवळ दारूखान्याजवळ पेरून ठेवली. जागते पहारे लावले. एवढा बंदोबस्त करूनही त्याला धास्ती होती. ठाणे पडले तर आपले सर्वस्व जाणार या सरदारांना त्याची कसली फिकीर. तटावरून जोरवर झेपावणाऱ्या फौजा नजाबत खानाने पाहिल्या. त्याच्या काळजात चर्र झाले. तो लागली स्वार झाला. न्यावली दरवाजाबाहेर झेपावला. मिया कुतुबशहा आपल्या डेऱ्यात इसावा खात होता. नजाबत सारखा चढेल ठाणेदार कावराबावरा होऊन आपल्या डेऱ्यात यावा याचे त्याला आश्चर्य वाटले. काय खानसाहेब, कसली गडबड. मराठ्यांच्या फौजा कर्णाच्या वाटेवर दिसू लागल्या आहेत. और कुछ. सांगितली एवढी खबर माझ्या मते खूप महत्त्वाची आहे. नजाबत खान म्हणाला. मियाजी, मी अब्दालीला मानणारा जातीचा पठाण आहे. नजीबचा भाऊ आहे. मी तर नजीबाचा गुरु आहे. कुतुबशाह हसून म्हणाला. म्हणूनच सांगतो, आपणा सर्वांचे लागीबांधे एक आहेत. बादशाला घास देण्याची जरूरत आहे. सारखे तगादे होतात. त्यांच्याकरता 10,000 खंडी गहू जमा करून ठेवला आहे. उच्च प्रतीचा दारुगोळा आहे. या साऱ्या अव्वल रसलेचं रक्षण करायला नको का. तुमच्या बोलाचा अर्थ त्याचे रक्षण होणार नाही का. कुतुबशाह हसून म्हणाला. ठाणेदारजी, किल्ला पडण्यापूर्वीच आपण शिकस्त खाल्लेले दिसते. जीवाला इतके घाबरता. अजिबात नाही. पण काळजी करण्यात काय गैर आहे. कुतुबशाह मस्तीत उठला.
फळात पैलवानाने दोन्ही हात उंच करावेत तसे दोन्ही हात उंचावीत. गुरमीत म्हणाला, ठाणेदारजी, हे दोन्ही बळगट मजबूत हात बघितलेत आमचे. याच वज्ररूपी हाताने गेल्या वर्षी या कुतुबशहाने त्या दत्ता शिंदेला बुराडे घाटावर चित्ता फाडून खाला. दत्ताजीला मरगटे चित्ता समजायचे. मी तर त्याला कोंबडीची तंगडी उपसावी तसा फाडला. मराठ्यांचं पाणी मी तेव्हाच झोकलं आहे. तुम्ही निर्धास्त असा. शहासोबत आता परिस्थिती पालटली आहे. लाखभर फौज आणि पोलादी तोफखाना त्यांच्या सोबतीला आहे. लाखभर फौज, 2 लाख का सेना, ती किड्यामुंग्यांची टोळ्यांची गर्दी या कुतुबचे काहीही वाकडे करणार नाही. तुम्ही खुशाल किल्ल्यात जा. गाद्या गिर्द्यांवर लोळा. मनातली भीती काढा. तुमचा मुख्य द्वाराशी मी खडा आहे. ते मरगटे धाडस करून माझ्या सामने येतील तर त्यांना या खंदकात लोटून डुबवून मारेल. आपल्या हिमतेबद्दल कोणाची दुमत असणार शहासाहेब, पण अजून आम्हाला असे वाटते की तुमच्या समदखानाच्या फौजा किल्ल्याबाहेर न राहता तुम्ही साऱ्यांनी किल्ल्यात आश्रयाला यावे. किल्ल्याची ढाल करून सारे मिळून गनिमांचा धुळा ओढू. नजाबत खान बोलला. कुतुबशाह मोठमोठ्याने हसू लागला. हसू आवरता आवरता म्हणाला, ठाणेदारजी, तुम्हाला सांगितले ना, शिकस्त न खाता किल्ल्यात निर्धास्त राहा. तुमच्या किल्ल्याची ढाल करून चपून लढण्यात की नामर्द आम्ही नाही. त्या मर्द दत्ताजीला सुद्धा मी उघड्या मैदानात कापून त्याच्या खांडोळ्या केल्या होत्या. गुहेतलं जनावर गाठून त्याच्यावर बार टाकण्याची नामर्द सवय या कुतुबशहाला नाही. उलट उघड्या मैदानातच आम्ही मरगट्यांना आमचं पाणी दाखवू. तुमच्या किल्ल्याच्या तटाला एकही मरगटा भिडणार नाही याची काळजी आम्हाला. जा, निर्धास्त जा. नजाबत खान नाउमेदीने डेऱ्यातून बाहेर पडू लागला. तोच एक हरकारा जल्दीने अखबार थैली घेऊन डेऱ्यात दाखल झाला. तसा नजाबत खानही जागच्या जागी थबकला. कुतुबशहाने तवारीख वाचली. तो हसला, बोलला, बघितले ठाणेदारजी, अफगाणांची पुण्याई सुद्धा कमी नाही. हा घ्या दुराणी बादशहाचा खलिदा. कुंजपुराकडे मरगटे निघालेत याची खबर आपल्या आधीच बादशहाला लागलेली दिसते. 1-2 दिवसांच्या आत आपल्या मतीला पलीकडच्या काठावरून 9,000 कडव्या अफगाणांची फौज येत आहे. या आधीच ती रवाना झाली आहे. फिकर मत करो ठाणेदारजी. अल्लाह पे भरोसा रखो. पानेवाला वही है. नजाबत खान घोडा उडूत किल्ल्यात गेला. चारी बाजूला फिरून त्यांनी मोर्चाची पाहणी केली. तिन्ही दरवाज्यांच्या आत खड्या असलेल्या शिपायांना त्यांनी प्राण गेला तरी दरवाजे उघडू नका. जगबुडी झाली तरी चालेल, पण माझ्या हुकमाशिवाय दरवाजे उघडायचे नाहीत अशी सक्त ताकीद दिली. डोळ्यात तेल घालून तो किल्ल्याचं रक्षण करू लागला. दुपारीच कुंजपुऱ्याच्या आजूबाजूला मराठी फौजा गोळा होऊ लागल्या. जनकोजी शिंद्यांनी कुंजपुऱ्याच्या मातीत पाऊल टाकले आणि त्याच्या सर्वांगाचा भडका उडाला. दत्ताजीची शिर कापून नेणारा, धारातीर्थी अखेरचे क्षण मोजणाऱ्या दत्ताजीच्या वरावर नाच करणारा तो कुतुबशहा कुठे आहे? जनकोजीची नजर भिरभिरत होती. समोरच्या किल्ल्याची तटबंदी चावून चगळून खावी अशी त्याची वासना होत होती. कुतुबखाना, कुठे सापडशील रे? पंजाबपर्यंतचा मुलूक पायाखाली तुडवलेल्या उभी हयात मराठी दौलतीसाठी वेचलेल्या मल्हारा होळकरांना आणि विठ्ठल शिवदेव विंचुरकरांना काय करू आणि काय नको असे झाले होते. त्या जंगावरच पुढे जी घडेल ती मुख्य लढाई अवलंबून होती. नांदीलाच मानाचा मुजरा घेण्याची संधी त्या वृद्ध हाडापेरना दौडायची नव्हती. दमाची गायकवाड तर गुरमीतेच घोड्याला टाच मारित होते. कर्तव्य कठोर, गर्विष्ठ वाटणाऱ्या भाऊनीच विंध्य पर्वत ओलांडल्या अंधी दमाजीच्या गळ्यात गळा घातला होता. दुराव्याची जळमटे झाडून टाकली होती. त्या नव्या नहाळीत कुंजपुऱ्याच्या रानाला आपल्या तलवारचे पाणी दिसले पाहिजे या लालसेपोटी त्याचे सर्वांग घुमत होते. सूर्य मावळतीकडे कलू लागला. किल्ल्याच्या सभोवती मराठी फौजेचा फेरा सुरू झाला. वायव्येस न्यावली दरवाजासमोर कुतुबशहाच्या सामने दमाजी गायकवाड आणि शमशेर बहादराच्या फौजा खड्या झाल्या. दिल्ली सोडताना समाळंका, सोनपत, पानिपत, कर्नाळ अशा छोट्या मोठ्या घाटांचा बंदोबस्त लावून सैन्य पेरत दमाजी आणि शमशेर बहादर पुढे आले होते. कर्नालच्या पाठीमागेच त्यांना विश्वासराव, भाऊसाहेब आणि इब्राहिम गार्द्याच्या तुकड्या भेटल्या होत्या. 200-250 तोफखाना आणि पादचारी 10,000 गार्दी नेटाने पुढे चालले होते. पण श्वारांची दौड पादचाऱ्यांना कशी साधणार? शिवाय गार्द्यांच्या पाठीवर तोफखान्याचे ओझे होतेच. भाऊसाहेबांच्या हुजरातीचे 25,000 शिपाई पुढच्या तोंडाला होते. पाठीमागून यात्रेकरूंची तट्टे गाडवे पाय ओढीत चालली होती. या सर्वांना मागे टाकीत दमाजी गायकवाड आणि शमशेर बहादराच्या फौजा आज सकाळीच पुढे झेपावल्या. सैन्य सागरातून धुंदीत चाललेल्या भाऊसाहेबांचा गजेंद्र शमशेर बहादरांना दिसला. तसे शमशेर आणि दमाजी गायकवाड आपली घोडे उडवीत गजेंद्राजवळ सरकले. अंबारीत भाऊसाहेब आणि विश्वासराव बसलेले. दमाजीने उजव्या हाताने मुजरा केला तसे भाऊसाहेब खळखळून हसले. भाऊसाहेब ओरडले, गायकवाड, नेटाने पुढे वा, आज रात्रीच कुंजपुरा गारद करू. दमाजीने आनंदाने मान डोलावली. शमशेर बहादर अंबारीला आडवा झाला. आपल्या नेहमीच्या सवयीने त्याने मुजऱ्यासाठी घोडा उडवला. आपल्या मागच्या दोन्ही पायांचे पुट्टे ताणून तगणून त्यावर उमते जनावर उभे टाकले. दोन्ही हात जोडावेत तसे त्याने आपले पुढचे पाय 2 क्षणभर एकत्र जोडून हातभर जीभ बाहेर काढीत भाऊसाहेबांकडे बघितलं. भाऊने मुजरा स्वीकारला. भाऊसाहेब काळजीने विचारू लागले, शमशेर, घाटांचा बंदोबस्त अगदी चोख झाला श्रीमंत. अलीकडच्या काटाला मुंगीही सरकणार नाही. आता नेटाने पुढे होऊन मोर्चे बांधा. श्रीमंतांची आज्ञाप्रमाण.
तिथून पुढे सरकलेल्या गायकवाडांचा आणि शमशेर बहादरांच्या फौजा आता तिन्नीसांच्या न्यावली दरवाजासमोर खंदकाबाहेर कासराभर अंतराने उतरल्या होत्या. जागोजागी मोर्ची बांधणी सुरू होती. मला दैवाने नाकारले, ठोकरले, रणभूमी तरी माझे हात बांधू शकत नाही असा भाव उराशी बाळगून उतरत्या उन्हातली तटबंदी शमशेर जिबल्याचाटीत न्हाळीत होता. मुख्य महमदी दरवाजाच्या पूर्व दक्षिण बाजूस यशवंतराव पवारांच्या फौजा उभ्या राहत होत्या. त्याच्या जोडीला मानाजी पायकुडे, अंताजी मानकेश्वर, दरेकर, रेटरेकर यांच्या तुकड्या उभ्या ठाकत होत्या. तर पश्चिमेच्या कर्नाल दरवाजासमोर आपले मोर्चे बांधणारा जनकोजी शिंदे टवकारून किल्ल्याकडे बघत होता. त्याच्या जोडीला बळवंतराव मेहंदे यांच्या आणि हुजरातीच्या पुढे नेटाने आलेल्या तुकड्या मोर्चे बांधित होत्या. कुंजपुरा गावातल्या उंच माड्या हवेलातून देवळांच्या शिखरावरून रेवाशी चोरून किल्ल्याकडे बघत होते. समुद्राच्या मध्यभागी काळे बेट उभे असावे तशा चारी बाजूला विखुरलेल्या फौजामध्ये किल्ला दिसत होता. जसा वाऱ्याचा जोर वाढल्यावर लाटा फेसाळ्याव्या तसे जादा शिपाई बारगीर गोळा होतील तसा सैन्यसागर उसळत फेसाळत किल्ल्याच्या तटबंदीकडे आदळत आपटत असल्यासारखा भासू लागला. किल्ल्याच्या बुरुजावरून नजाबत खान उसाशी टाकीत बाहेरच्या गर्दीकडे बघत होता. कुतुबशाह डेऱ्यातून बाहेरून मराठ्यांच्या फौजा न्याहाळत होता. त्यानेही खंदकाच्या काठावरून आपल्या फौजेची पेरणी केली होती. दुसऱ्या अंगाला खंदक आणि तटबंदीच्या मध्ये समद खान आणि मोमीन खानाचे लष्कर पावित्र्यात उभे राहिले होते. दोन्हीकडच्या फौजा एकमेकांचा अंदाज घेत होत्या. सूर्य मावळतीकडे झुकला आणि गायकवाड शमशेरच्या लष्कराला दम निघेना. मराठी लष्कर कुतुबशहाच्या लष्करावर बाणांचा वर्षाव करू लागले. बंदुकीच्या फैरी झडू लागल्या. तसे कुतुबशहाने उत्तराला उत्तर सुरू केले. खाली युद्धाला तोंड फुटताच बुरुजावर नजाबत खानाने इशारत दिली तशा बुरुजावरच्या अव्वल अफगाणी बंदुका आग ओकू लागल्या. पुढे सरकलेल्या गायकवाडांच्या तुकड्यात गोळ्या घुसू लागल्या. बघता बघता सलामीलाच गायकवाडांचे 550 वार जायबंदी होऊन धडाधड खाली कोसळले. तशा तोंडावरच्या तुकड्या गरकन माघारी वळल्या. 2-3 कासरे मागे होऊन पवित्रा घेऊन पुन्हा बाणांचा वर्षाव सुरू झाला. अलीकडच्या अंगाकडून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज होतात कर्नाळ वेशीपुढे उभ्या टाकलेल्या जनकोजीने हर हर महादेवचा जयघोष केला. तो रणमदाने जागच्या जागी थयथया घोडा नाचवू लागला. हाना मारा म्हणून मोठमोठ्याने ओरडू लागला. त्यांच्या फौजेने चांगलीच बहादुरी दाखवली. बुरुजावर गोळाफेक करणारे 25-30 शिपाई मराठी लष्कराने बाणाने उडवले. या अल्ला या खुदा करून लवळागोळा होऊन ते बुरुजावरून धडाधड खाली कोसळू लागले. खंदकात डासवू लागले. बाहेरून हर हर महादेव आणि किल्ल्याच्या तटबंदी खालून आतून अल्लाहो अकबरच्या आरोळ्या प्रत्यारोळ्या गरजू लागल्या. सूर्य बुडाला. धुराने अंधाराने आसमंत माखू लागला. अंधाराचा पडदा गडद झाला. पुढचे मागचे सहसा दिसेना. दोन्हीकडून गोळागोळी बंद झाली. दुपारीच भाऊसाहेबांनी कर्नाल ओळाणले. मराठ्यांचा कोणी महान राजा बलाढ्य फौजा घेऊन आपल्या नगरातून जातो आहे, चला त्याला पाहूया असे बोलत रयतेने दारात माड्या हवेल्या छतावर गर्दी केली होती. 30-40 जनावरे, तितके स्वार, अधिक 10-15 पादचारी एवढी बलाढ्य फौज प्रथमच गावातून पार होत होती. कर्नाल ओलांडल्यावर न्यावल गावातून कुंजपुराकडे जाणारा रस्ता सुरू झाला. मध्ये 3 मैलांचे वाळवंट लागले. दुपार हटली नव्हती. वाळू जनावरांच्या पायाला चटके बसू लागले. इब्राहिम खानाच्या प्याद्यांचेही पाय वाळूतून पुढे ढकलेनात. निम्मे वाळवंट कसेबसे उरकले. तोफांचे बैल घाईकुतीला आले होते. दिल्ली सोडतानाच पोटाच्या आबाळीने ते आधीच हलके झालेले. त्या 4-5 दिवसात 70 मैलांचा प्रवास उरकलेला तरी बरे. दिल्लीपासून पानिपत कुंजपुऱ्याकडे जाणाऱ्या बादशाही रस्त्याजवळून शहा नहर वाहत होता. कालव्याच्या दोन्ही अंगाला झाडी गवत चांगले वाढलेले होते. सोनपत आसपासच्या गावात फौजेला वाळक्या वैरणीच्या गंजी विकत मिळाल्या. त्या दुपारी बैल थकले की गाडी थांबून गाडीवान बैल सोडून कालव्यात घालायचे. उन्हाच्या कडाने आणि घामाने कातावलेल्या जनावरांना थंडाई मिळायची. बैल हुशार होऊन शेपट्या उडवत काठाला यायचे. ओला चारा खायचे. हुशार होऊन तोफा ओढायचे. इब्राहिमच्या सांगण्यानुसार सोनपतच्या बाजारात भाऊसाहेबांनी 1000 बैल खरेदी केले. जी तोफ ओढायला 50 बैल लागायचे तिथे 10 अधिक जोडले की नवी जुनी बैल एकमेकांच्या ईर्षेनं हुशारीनं पाऊल पुढे टाकायचे. अजयश्री तोफा व्हायला वाळूतून अधिक वेळ लागणारच या अंदाजाने भाऊसाहेब इब्राहिमचा निरोप घेऊन पुढे झाले. जास्त वेळ न दवडता निघा असे सांगून हुजरातीच्या फौजांबरोबर ते पुढे सरकले. वाळूच्या रखाने वाळूत बदललेल्या ऊन जाळ हवेने जनावरे प्यादे घायकुतीला आले. तोफगाड्यांच्या बांधलेल्या साखळ्या करकरू लागल्या. गाड्यांची चाके वाळूत रुतू लागली. बैलांचे पाय वाकडे पडू लागले. पुढच्या ओळीतून चाललेले काही बैल मध्येच फटकल मारून बसू लागले. शेजारून चाललेल्या बावच्यांनी दनादन हसडे मारले. पाठीवर वळ उमटले. वादीचे टोक अंगावर ऋतून प्रसंगी रक्त ओघळले तरी सहजासहजी बैल उठेनात. मग चाबुकस्वार बावचे शेपट्या पेरगळायचे. दोन्ही पाय चापकाचे दांडे घालून गुदगुल्या करायचे. पण दमल्या भागल्या बैलांना उठवायचे नाही. 1-2 कोस अंतर असेच कसेबसे काढले आणि सारे बैल ओळीने बसू लागले. जनावरे पुरती दमली तसे गारदीही बाजूला वाळूत फटकल मारून बसले. हातभर जीभ बाहेर काढून फेस घालणारे बैल मान वळून पाठीवर गारेगार लागणाऱ्या पखालीकडे बघू लागले. बावच्याने इसावा खाल्ला तसे लक्ष्मणराव पानसे आणि इब्राहिम त्यांना उठवू लागले. बावचीने बैलांच्या पाठीवरच्या पखाली सोडल्या. बादल्या घमिल्यात पाणी ओतले.
बसल्या बैलांच्या पुढ्यात ठेवलं. कोवळ्या नारळाचे पाणी प्यायल्याप्रमाणे हसरी थोबाडे करून बैल घटाघटा पाणी पिऊ लागले. आता एकदा दमून बसलेली जनावरे तास 2 तास जागा सोडणार नाहीत हे इब्राहिमने ओळखले. लगेच वैरणीने भरलेल्या उंटाचे गाडे पुढे ओढले. बैल वाळका कडबा मन लावून फोडू लागले. बैलांनी निम्म्या अर्ध्यात पिऊन रित्या केलेल्या बादल्या बावचीने बैलांच्या अंगावर होतल्या तशी गारवा लागलेली जनावरे तालात सेपट्या उडवू लागली. संध्याकाळचा गार वारा सुटला. काही बैल कडबा फोडीत, कोणी रवंत करीत खुशाल बसून राहिले. अंधार पडता पडता भाऊसाहेब गुजरातीच्या फौजांनिशी कुंजपुऱ्याच्या वेशीला लागले. मगाशी लांबून बंदुकींच्या फैरीचे आवाज आले होते, ते एकाएकी बंद झाले. भास की सत्य क्षणभर कळेना. थोड्याच वेळात भाऊ किल्ल्याच्या आसपास पोहोचले तर शिंदे, होळकर, विंचुरकर, गायकवाड, शमशेरांच्या फौजा उतरलेल्या दिसल्या. आघाडीची वीर सोडून बाकीचे कनाती रावट्या उभे करायचे काम करीत होते. उघड्यावर हजारो चुली पेटल्या होत्या. साऱ्या रानाला आग लागल्यासारखी भासत होती. तव्यात भाकरी भाजत होत्या. गाडग्या मडक्यात झुणक्याला रट येत होता. किल्ला पेचात सापडला आहे हे बघून भाऊसाहेबांना आनंद वाटला. दुपारी पोचल्या बिनीवाल्याने बाजूच्या आमराईत भाऊसाहेबांसाठी आणि राणीवशासाठी 4 डेरे मारून ठेवले होते. भाऊसाहेबांचा गजेंद्र डेऱ्यासमोर उभा राहिला. बालदार चोपदार हातीला शिडी लावण्यासाठी धावले. त्यांची वाट न बघता भाऊसाहेबांनी अंबारीबाहेर एक पाऊल काढून वरून सरळ उडी ठोकली. पाठोपाठ विश्वासराव उतरले. पेटत्या मशाली घेऊन मशालजी खडे होते. गजेंद्राला लागूनच चंद्रसेन उभा होता. त्यावर भाऊसाहेबांनी लागलीच मान ठोकली. तहान खूप लागली होती. घोड्यावर बसल्या बसल्या त्यांनी तांब्यावर पाणी मारले. मशालींच्या उजेडात उघड्या शस्त्रांनी सज्ज झालेले छबिन्याचे पहारेकरी आगीमागे घेऊन भाऊसाहेब आणि विश्वासराव लष्करातून फिरू लागले. गायकवाडांच्या डेऱ्यात 50-60 जखमी विवळत पडले होते. वैदू त्यांच्या अंगाला झाडपाला लावित होते. मांत्रिकांचे गंडेदोरे चालले होते. शमशेरचा आणि दमाजीचा पराक्रम भाऊंच्या कानावर आला होता. भाऊसाहेबांनी दोघांनाही शाबासकी दिली. जखमीची विचारपूस केली. त्याने विचारले, दमाजी, शत्रूचे बळ कशात आहे? तटाच्या पायथ्याला उघड्यावर बसलेल्या या अफगाण टोळ्या बेदरकारपणे झुंजत होत्या. साऱ्यांची हिंमत मोठी दिसते. शमशेर शत्रूकडे कशाची वानवा आहे? भाऊसाहेब, किल्ल्यात आणि किल्ल्याबाहेर बंदुका तडाकी बंद आहेत, पण बुर्जावरची एखाद दुसरी उकळी तोफ सोडली तर त्यांच्याकडे तोफा दिसत नाहीत. काय बोलता? होय श्रीमंत. भाऊसाहेबांनी लागलीच आज्ञा केली. महिपतराव, जल्दीने आल्या वाटेला जासूद धाडा. इब्राहिम खान 4-5 मैलात कुठेतरी असतीलच. त्यांना वारा होऊन पुढे धावायला सांगा. पहाटेचा वाऱ्या सुटण्याआधी दमदम्यावर तोफा चढायला पाहिजेत. यात कसूर नको. गस्तीच्या राऊत बारगिरांसमोर सोबत फटका मारीत भाऊसाहेब होळकरांच्या गोटाजवळ आले. सुभेदारांनी त्यांना मोठ्या आदराने आपल्या डेऱ्यात नेले. सरबत दिले. खंडोबाचा भंडारा भाऊंच्या कपाळी लावला. होळकरांसोबत विठ्ठलराव विंचुरकर होतेच. मोर्चे बांधणीबद्दल चर्चा झाली. शेवटी भाऊसाहेब म्हणाले, सुभेदार काका, आजच्या वेळात तुम्हाला एक उणीव जाणवत नाही का? कोणती भाऊसाहेब? किल्ला पुरता पेचात अडकलेला, जखडलेला दिसतो, पण गावाकडची बाजू थोडी ढिली दिसते. बरोबर बोललात काकासाहेब. आम्हाला असं वाटतं ही तरणी पोरं किल्ल्याची झुंज देतील. तुम्ही आणि विंचुरकर इकडचा जंग सुरू झाला की पल्लीकडून आत गावात घुसा. कुंजपुऱ्यात नवाबाचा आणखी एक वाडा असल्याचे कळते. न जाणू राखीव फौज आत गावात कुठेतरी पेरल्या असतील. ऐनवेळी पंचायत नको. साऱ्यांना भाजून काढा. लूट मिळेल तेवढी हवी आहेच. वाळूत चारा पाणी पिऊन ताजेतवाने झालेले बैल इब्राहिम खानाने तोफांना जुंपले. मशालींच्या उजेडात गाडत्यांच्या तुकड्या पुढे सरकत होत्या. तोफांच्या गाड्यांना बांधलेल्या साखळदंडाचा आवाज रात वाऱ्यात वाढला होता. वाळू संपली की डेरे द्यायचे. पोटाची पूजा करायची. मैदान उलटेपर्यंत साऱ्यांनी इसावा खायचा आणि तांबडे फुटताना किल्ल्याला जाऊन भिडायचे असा इब्राहिम खानाचा मनसुबा होता. वाळू संपताच भाऊसाहेबांचा जल्दीचा सांगावा मिळाला. सकाळी निघतानाच गाडद्यांनी गाठीला बांधलेले 1-2 रोड उभ्या चावले, पाणी मारले आणि न थांबता गाडद्यांची पत्के पुढे निघाले. तातडीचा सांगावा आला म्हटल्यावर तसंच जरुरीचं काम असणार, युद्धाला लगेच तोंड फुटणार या कल्पनेने खांद्यावरच्या तोड्याच्या बंदुका सावरीत गारदी वजनात पाऊल टाकू लागले. तोफांबरोबर इब्राहिमचे आणि पानशाचे 5-6 तोफेचे आगेमागे चालू लागले. रात्री 12च्या सुमारास किल्ल्याच्या पूर्व दक्षिण अंगाला महमदी दरवाजाच्या पुढे मराठ्याचा तोफखाना आला. बुरुजावर पहाऱ्याचे पलिते जळत होते. त्यांचा खंदकापर्यंत प्रकाश पडला होता. समोरच्या झाडीत यशवंतराव पवारांचे लष्कर पहारा देत खडे होते. तिथे शत्रूच्या पलितांचा डोळा चुकवत दमदमे रचले जाऊ लागले. अंधारात काळे गारदी खूप खपू लागले. त्यांची उघडी तोंडे बघून अंधाराला कापरे भरायची वेळ आली. प्रत्येक तोफ कशी लावली जाते, दारुगोळा उडताना ती हलू नये म्हणून दमदमा नीट रचला जातो की नाही याची चौकशी स्वतः इब्राहिम खान जातीने करू लागला. रात्री 11च्या सुमारास जेरेशास्त्री आणि पुनाळकर जोशीबुवा भाऊसाहेबांच्या डेऱ्यात आले. भाऊसाहेबांनी विचारले, बोला शास्त्री बुवा, एवढी काय निकड काढले? श्रीमंतापुढे आम्ही काय बोलावे? उसाशी टाकीत जेरेशास्त्री म्हणाले, त्या पाटणकर दीक्षितांच्या पंचांगाशिवाय आपल्या लष्कराचे पान हलत नाही. आता बोला. परतूड होऊन निघताना दीक्षितांनी मुहूर्त सांगितला.
दिल्लीला भिडताना हे त्यांनीच मुहूर्त सांगावा, पण श्रीमंत त्याच्या मुहूर्ताची काय फलित मिळाली? सैन्याची उपासमार, जनावरांच्या पोटाला दाना नाही. सांगा, 8-9 महिने पालते घालून आपल्या हाताला काय लागले? उद्यासाठी तुम्हीच एखादा चांगला मुहूर्त का काढत नाही? भाऊसाहेब हसत विचारू लागले. वा, आता कसे बोललात? पुनाळकरांच्या हातावर टाळी देत जयशास्त्री म्हणाले. खाशा स्वारीसाठी खासा मुहूर्त आम्ही असा शोधून काढला आहे की त्या पाटणकरांची पगडी उडावी. उद्या महाअष्टमीचा दिवस, अश्विन महिना, असा मंगलदिन होणे नाही. सकाळी दिवस उगवल्यावर 3 घटका जाऊ द्यायच्या आणि तोफेला बत्ती द्यायची. बस, पुढची फळ बघा. यापुढे एकदा अपशकुन घडला तर हा जयशास्त्री पुन्हा आयुष्यात हातात पंचांग धरणार नाही. श्रीमंत, अशाच मुहूर्ताची इथं गरज आहे, पुनाळकर सांगू लागले. गेल्या वक्ताला याच वाटेने जाऊन दादासाहेबांनी अटकेवर झेंडा फडकवला, पण कुंजपुरा सर झाला नाही. ठीक आहे, तुमच्याच मुहूर्ताने उद्याचा दिवस सुरू करू. त्या गारद्याला आधी ताकीद द्या, नाहीतर घाईने बत्त्या पेटवायची त्याला खोड आहे. जयशास्त्री उठता उठता म्हणाले. ठीक आहे, ती व्यवस्था होईल. लागलीच भाऊसाहेबांनी मुहूर्ताची कल्पना इब्राहिम खानास कळेल अशी व्यवस्था केली. उद्या लवकरच झुंजास तोंड फुटेल म्हणून सारे लष्कर झोपले. गस्तीचे राऊत बारगीर बिरबिरा पहारा देत होते. मध्यान उलटली तरी इब्राहिमच्या 50 तोफा दमदम्यावर चढल्या. आता तोफात दारू शिशे भरण्यासाठी तोपची झटू लागले. त्यांना भाऊची मदत करू लागले. किल्ला डोळ्याला डोळा न लागू देता उसाशी टाकीत तांबूसकाया डोळ्यांनी मराठा लष्कराकडे बघत होता. जनकोजीला अजिबात झोप येत नव्हती. बिछव्यात पडल्या पडल्या तो एकसारखा बुर्जाकडे बघत होता. कुठे असेल तो नादान कुतुबशहा. डोळ्यात तेल घालून त्याची नजर कुतुबशहाला इकडे तिकडे शोधत होती. रात्र वाढत होती. जनकोजीच्या डोळ्यातल्या बुबळांच्या वाती एकसारख्या जळत होत्या. प्रातकाळ झाला. सूर्य उगवायला थोडा अवकाश होता. तोच महमदी दरवाजासमोर इब्राहिम खानाच्या तोफा गरजू लागल्या. दोन्ही बाजूंच्या स्वार राऊतांची पळापळ झाली. लढाईला तोंड फुटले. महिपतराव चिटणीस घोडाउडवीत इब्राहिम खानाकडे धावत आले. तोफा बरसू लागल्याने दूर वाढू लागला. दुरातूनच महिपतराव इब्राहिमजवळ येऊन पोहोचले. ओरडले, खानसाहेब, काय चालवले तुम्ही हे? श्रीमंतांचा राग ओढवेल. काय झाले चिटणीस? अहो, मुहूर्तास अजून 3 घटका अवकाश आहे. इब्राहिम खान हसून म्हणाला. पंत, चांगल्या कामाला मुहूर्ताची काय गरज? श्रीमंत भाऊसाहेबांना माझा सांगावा द्या. बिलकुल काळजी करू नका. किल्ला फतेह करून देतो. महमदी दरवाजाकडून तोफांचे धडूमधाम आवाज येऊ लागले. तसा दमाजी गायकवाड आणि शमशेर बहादरला जोर चढला. आपल्यासमोर वळचणीस कुतुबशहाचा तळ आहे हे कळताच जनावरे माणसे धुंद झाली. बाणांचा वर्षाव होऊ लागला. कुतुबशहाचा जोर कमी पडू लागला. 2-4 बहादर तिरंदाज मराठ्यांनी बाणाला चिंध्या बांधून त्यावर तेल ओतले. पेटते पलिते उडत जाऊन खंदकापार पडू लागले. एक पलिता अलगद कुतुबशहाच्या डेऱ्यावर पडला आणि डेरा धडाधडा पेटू लागला. आजूबाजूच्या रावट्यांना आग लागली. कुतुबशहाच्या 6-7 हजार लष्कराची दानादान उडाली. पाठीमागी आग, समोरून बंदुकीच्या गोळ्या आणि बाणांचं वर्षाव. इकडे पळावे की तिकडे उडी घ्यावी. कुतुबशहाची तारांबळ उडाली. हे ध्यान येता शमशेर आणि दमाजी हर हर महादेव म्हणून आरोळ्या देऊ लागले. खंदकाची एक पडकी बाजू बघून शमशेरने आपला घोडा चुचकारला. तिरासारखा घोडा खंदकापार जाऊन आदळला. पडकी जागा घोड्याच्या टप्प्यात आहे हे ध्यानात येताच दमाजीने घोडा धाडला. पाठोपाठ बाकीच्या स्वारांनी घोडी धडाधड उड्या टाकून पलीकडे आदळू लागली. घाबरलेल्या कुतुबशहा शेवटी निकराचा प्रयत्न करू लागला. मारो मारो, दीन दीन म्हणून ओरडू लागला. आमने सामने खणाखणी सुरू झाली. घोड्यावर घोडे आदळू लागली. माणसाला माणूस भिडले. रक्ताच्या चिकांड्या ओढू लागल्या. लढाईचा धडाका चारी बाजूने उडाला होता. तोफांच्या आवाजाने पराशीर दणाणून गेला होता. गावाच्या तटबंदीला होळकर आणि विंचुरकर भिडले होते. त्यांनी 2 हत्ती खळून दरवाजावर घातले. तसा गावविषयीचा दरवाजा कडाकड मोडून पडला. होळकर आणि विंचुरकरांच्या फौजा गावात घुसल्या. जे दिसेल त्याच्या कापाकापीला प्रारंभ झाला. रस्त्यात रक्ताचे सडे पडू लागले. होळकर गावातल्या नजाबत खानाच्या चिरेबंदी वाड्याला भिडले. वाड्याचा आसरा घेऊन 1000-2000 फौज लढू लागले. जे माळसाकांचा गजर करीत होळकरशाही लष्कर तडाखे देऊ लागले. पश्चिमेच्या कर्नाळी दरवाजाकडे मोमीन खानाच्या फौजीशी जनकोजी शिंद्यांचे पथक प्राणपणाने झुंज देत होते. खंदकापल्लीकडून मोमीन खान कडवी झुंज देत होता. बाणांची बंदुकांची जबरदस्त मारामार सुरू होती. जनकोजीच्या एका वीराने पवित्रा घेऊन लांबच्या हाताने पल्लेदार भाला नेटाने पलीकडे फेकला. तो तडक जाऊन अंबारीत बसलेल्या मोमीन खानाच्या छाताडात घुसला. रक्ताची चिकांडी उडाली. अंबारीतून तसाच मोमीन खान धाडकन खाली कोसळला आणि खंदकात गोलटून पालटून गडगडून पडला. मोमीन खान पडताच त्याच्या फौजेने शिकस्त खाल्ली. त्याचे 2-4 हजार साथीदार तिथेच अंबारी उंट सामान सुमान टाकून पळू लागले. जनकोजीच्या फौजेने अंदाज घेतला आणि खंदकावर लांब लाकूड फळ्या अंतरल्या. घोडी पलीकडे झेपावली. मोमीन खानाची पळती फौज टिपून मारली जाऊ लागली. एकच हैदोस हुल्ला उडला. धुडूमधाम आवाज काढीत आग ओकणाऱ्या इब्राहिम खानाच्या तोफखान्याने कमाल केली. त्याच्या समोरच खंदकापलीकडे सरहिंदवाला अबू समद खान उभा होता. त्याच्याकडे बळकट 7-8 हजार पठाण होते. त्याची तडप दांडगी होती, पण जवळ तोफा नव्हत्या. इब्राहिम खान तर फुतकारता आग ओकू लागलेला. शिशाचे गोळे किल्ल्याच्या भिंतीला भिडू लागले. तोफा बार ओढून
मोकळ्या होतील तसे तोपची त्वरा करून शिशे दारुगोळा खेचून तोपा पुन्हा भरू लागले. वाती तयार होऊ लागल्या. शिशे दारू भरताना धावता धावता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तोपांच्या धगीने आजूबाजूला उष्मा वाढला. त्यातच धुराची दाटी. इब्राहिमने मोठ्या पंचेरशी ताकदवान तोपा पेटवल्या आणि त्या किल्ल्याचे बुरुज चिरू लागल्या. 2-2 बोटा एवढ्या मोठ्या भेगा बुरुजाला पडू लागल्या. भूकंप व्हावा आणि चिरेबंदी घरांचा डोलारा गदगदा हलून कोसळावा तसा बुरुज हसवू लागला. मोठमोठी भगदाडे पडू लागली. बुरुजावरून गोलंदाजांनाच उडवण्यासाठी टपलेले नजाबत खानाचे बंदूकधारी पठाण पडत्या बुरुजात गाडले जाऊ लागले. झुजणाऱ्या लष्करात भाऊसाहेब चंद्रसेन उडवीत धावू लागले. हाना मारा फोडा झोडा म्हणून ओरडू लागले. मराठी लष्करात वीरश्री संचारली. हर हर महादेव हा मंत्रघोष गगनाला भिडू लागला. खैंदळ माजली. आगीच्या धडाक्यापुढे आणि मराठ्यांच्या तडाक्यापुढे आपण टिकत नाही हे पठाण्यांच्या ध्यानी आले. मोमीन खान ठार झाल्याची वार्ता कळता सगळीकडे गजब उडाला. या अल्ला या खुदा करून न्यावली दरवाजाकडे समदखानाचे तुकडे हातातले हत्यारे टाकून पळू लागल्या. त्यातच मोमीनचे जगले वाचले साथी जोराने पळत आले. बरेच शिपाई एकमेकात अडखळून पडले. पॅरात जीव वाचवण्यासाठी न्यावली दरवाजाकडे धावू लागले. बहुतांशी तुकड्या पळत आहेत हे ध्यानी येताच समदखानी भांबावला. त्याने अंबारीतून उडी घेतली आणि तो दरवाजाला जाऊन भिडला. पठाणाने आकांत मारला. तो जोरजोराने बेरडू लागला. अरे भाई दरवाजा खोलो दरवाजा खोलो गजब हुआ हम मर गए या अल्लाह या खुदा दरवाजा खोलो. बाहेर चाललेला गजब आकांत जीवाच्या भीतीने ओरडणे आत किल्ल्यात ऐकू येत होते. पण नजाबत खानाचा दरवाजा खोलण्याचा हुकूम नव्हता. दरवाजे तसेच बंद. नजाबत खान बुरुजावर गुंतलेला. बाहेरून अबू समद खान मोठमोठ्याने ओरडू लागलेला. इब्राहिम खानाच्या तोपाने तटाची भिंताड खिळखिळे केले. मोठमोठी खिंडारे पडू लागली. बघता बघता निम्मा बुरुज कोसळला. आतले किल्ल्याचे भयभीत अंग दिसू लागले. वरून ढासळलेले चिरे गोलगटत खाली आले. ठिकठिकाणी खंदक दगडांनी भरून गेला. सरदार यशवंतराव पवारांनी इब्राहिमला तोफा बंद करण्याची इशारत केली. तोफा बंद झाल्या. तोंडातून उरल्या सुरल्या धुराचे सुस्कारी काढे तोफा जिबल्यासाठी बुरुजाकडे बघू लागल्या. मगापासून आत घुसायला आसुसलेली घोडी यशवंतराव पवारांनी 2-3 खिंडारातून आत किल्ल्यात घातली. आतल्या शिबंदीची गाळण उडाली. जीव घेऊन पठाण पळू लागले. न्यावली दरवाजा अखेर आतून उघडला. पण तोवर अबूद समद खानाच्या पाठीशी गायकवाड आणि शमशेर बहादर भिडले. जोराचा पाठलाग सुरू झाला. हजारो मराठी स्वारांनी किल्ला गडबडून गेला. जोराची कापाकापी झाली. रेंदळी उडाली. गोळीने जाया झालेला किल्लेदार नजाबत खान जिवंत मराठ्यांच्या हाती लागला. त्याचा कबिलाही कैद झाला. किल्ल्यावर जरीपटका डोल लागताच विजयाच्या नौबती झडू लागला. शहादाने दंगा घालू लागले. ताशा करण्याचा जल्लोष उडाला. 5-50 वार इब्राहिम खानाला वर पैलवानासारखं उचलून नाचवू लागले. इतक्या महिन्यांनी मिळालेल्या विजयाचं कैद छातीत मावेना. राऊत बारगीर एकमेकांना मिठ्या मारू लागले. बुनगे नाचू लागले. यात्रेकरूंनी जल्लोष उडवला. किल्ला पडला तरी किल्ल्यात आणि गावात लुटालूट सुरूच होती. भाऊसाहेबांच्या गोटाजवळ 8-10 हजारांची गर्दी झाली. भाऊंचा आणि विश्वासरावांचा जयघोष सुरू झाला. भाऊसाहेबांची मुद्रा इतकी कधीच प्रफुल्लित दिसली नव्हती. समोरच्या गर्दीत जिकडे जयघोष होईल तिकडे भाऊसाहेब हात उंचावून त्यांचा स्वीकार करीत होते. पार्वतीबाई पंचारती घेऊन आल्या. त्यांनी भाऊसाहेबांना ओवाळले. कुंकुम तिलक लावला. दोघांच्याही डोळ्यात आसवे मावत नव्हती. थोड्या वेळातच किल्ल्याकडून एक अंबारी ढालेकडे येऊ लागले. हातीवर कोणी कावराबावरा सुलतान बसलेला दिसत होता. त्याच्या मागे शेकडो शिपाई सैरावैरा पळत होते. अंबारीच्या एका अंगाने दमाजी गायकवाड आणि दुसऱ्या अंगाने शमशेर बहादर घोडा हाकीत होते. अंबारी अगदी जवळ आली तसे भाऊसाहेब बावरले. कोण असावा हा? इतक्यात कुतुबशहा असा गलका वाढला. सारे अंबारीकडे बघू लागले. दमाजीने आणि शमशेरने कुतुबशहाला जिवंत पकडला होता. तो कसा आहे हे दिसावे म्हणून त्याला अंबारीत घालून ढालेकडे आणला जात होता. कुतुबशहा हे शब्द ऐकताच धीरगंभीर भाऊसाहेब पेटून गेले. अंगावरचे बाल खडे झाले. रक्त उसळू लागले. ते ओरडले, कुणी अंबारीत घातलं या नरधमाला? खाली खेचा त्याला. कुतुबशहाला खाली खेचले. त्याला ढालीपाशी उभा करण्यात आले. सभोवती नागव्या तलवारींचा नाश सुरू झाला. भाऊ शहाच्या जवळ गेले. त्यांनी ओरडून विचारले, माझ्या दत्ताजीला कोणी मारला? डोळे फाडून कुतुबशहा भाऊसाहेबांकडे बघत होता. आता धडगत नाही. नाही म्हटले तरी मारणार, हो म्हटले तरी फाडणार. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. भाऊसाहेबांच्या डोळ्यात सूर्याची पाती चमकत होती. कुतुबशहा धीर गंभीरपणे न डरता न घाबरता म्हणाला, मीच दत्ताजीची कत्तल केली. का? मी आमचा युद्ध धर्म पाळला. युद्धात गनिम सापडला तर त्याची मुंडी छाटून भाल्याच्या टोकावर मिरवायची ही आमच्याकडे पुराणी रीत आहे. भाऊसाहेब त्वेषाने आणि सोडाने धुंद झाले. सर्वांगाचा भडका उडाला. कुतुबशहाच्या आजूबाजूस नागवत तलवारी नाचवणाऱ्या रक्षकाकडे बघून भाऊसाहेब गरजले, अरे बघता काय? तोडा या सैतानाला. तलवारी हवेत उडाल्या. तोच खामोश असा कांठाळ्या बसवणारा तोफेच्या आवाजासारखा आवाज झाला. साऱ्यांनी गरकन माना वळवल्या तर घोड्याच्या रिकीवीत पाय ठेवून जनकोजी शिंदे बसल्या जागीच उभा होता. त्याच्या हातातला लांब सडक धारदार जमदाडा दुपारच्या उन्हात विलक्षण चमकत होता. डोळ्यातून आगीच्या ठिंग्या बाहेर उडत होत्या.
तो त्वेषाने गरजला, त्याला कोणी हात लावाल तर याद राखा, ही शिकार माझी आहे. असे म्हणत असतानाच त्याने डोळ्याची पाते लवते न लवते तोच नेम धरून जमदाडा फेकला. भिरकन सुटलेला जमदाडा कुतुबशाहाच्या मानेवर कचकन बसला. कोयत्याने उसाची कांडे मोडावे तसे कुतुबशाहाचे शिर धडापासून वेगळे होऊन धुळीत पडले. त्याचे सर्वांग रक्ताने राड झाले. जनकोजीने घोड्यावरून खाली उडी ठोकली. कुतुबशहाने रक्ताने माखलेले शिर त्याने भाल्याच्या टोकात खोवले. तो घोड्यावर स्वार झाला. शिंदेशाही लष्कर याच क्षणाची वाट बघत वर्षभर काळाशी तोंड देत तिष्ठत होते. त्याचा आनंद गगनात मावेना. ते जयघोष करीत नाचू लागले. भाल्याची काठी उंच धरीत जनकोजी घुमू लागला. ताशेकरणे वाजू लागले. इतक्यात एकाएकी समोरच्या गर्दीत हुल्लड माजली. काळ्या कड्यासारखा एक हत्ती पायातले साखळदंड तोडून गर्दीतून पळत होता. शिपाई हत्ती पिसाळला म्हणून ओरडत होते. ते भलेदांडगे धोड बेबान होऊन पळत होते. शिंद्यांच्या फौजेपुढे तो गज पळत पुढे निघाला. तो जनकोजी प्राण एकवटून ओरडला, जवरगंज जवरगंज. जनकोजीची आरोळी ऐकू येताच जवरगंज सोंडीच्या तडाखीने 4-5 बारगीर उडवीत जागच्या जागी गरकन पाठीमागे वळला. जनकोजीच्या दिशेने धावत आला. जवळ येताच त्याने घोड्यावर बसलेल्या जनकोजीच्या कमरेला सोंडेचा विळखा दिला आणि त्याला हवेत उडवला. मजेने नद्यातली पाणी पिऊन सोंडेने वर चिरकांडे उडवाव्या तसं तो जनकोजीला धरून हवेत फिरवू लागला. जनकोजीच्या उघड्या जवरगंजावर ठाण मांडले. आसवे पुशीत त्याच्या अंगाचे पटापट 4 मुके घेतले. जवेरच्या बारीक डोळ्यातून आसवांचे मोठाले थेंब गळू लागले. समोर ताशेकरणे शहादने वाजत होती. जवरगंज शिंद्यांच्या गोटाकडे दमदार पावली टाकीत इंद्राच्या ऐरावतासारखा सरकत होता. शिंदेशाही फौजेने आनंदातिशयाने गिल्ला उडवला. भाल्यावरची कुतुबशाहाची मुंडी नाचवीत जवरगंजवर बसलेला जनकोजी दसऱ्याची सोने लुटून गोटाकडे चालला होता. जखमी नजाबत खान थोड्याच वेळात मरण पावला. अबू समद खानाचाही शिरच्छेद झाला. 4000 पठाण आणि 700-800 मराठी कामी आले. भाऊसाहेबांच्या हाती बराच मोठा दारुगोळा लागला. होळकर विंचुरकरांनी गाव लुटला. 8 लाखांची रोकड दौलत कुंजपुराच्या किल्ल्याने भाऊसाहेबांच्या पायावर नजर केली. स्वप्नातही खरा न वाटणारा प्रकार साक्षात घडला. डोळ्यासमोर 2 लाख पोती गव्हाच्या थप्प्याच्या थप्प्या पडल्या होत्या. हिऱ्या माणक्याहून त्यांचे मोल अधिक होते. 2च दिवसावर दसरा आला होता. हरकलेले मराठी लष्कर दसऱ्याच्या जोरदार तयारीला लागले होते.